नमस्कार. मी डॉक्टर कविता होले, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथे संस्कृत भाषा तथा साहित्य या विभागाची विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. मी आज वैदिक झंकारहा या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून संस्कृत अध्यापनाचे कार्य अविरतपणे करणाऱ्या आणि त्यासाठी जिज्ञासू वृत्तीने विषयाचे सम्यक अध्ययन करीत असल्यामुळे एक यशस्वी अध्यापिका म्हणून ज्यांची ख्याती आहे, अशा श्रीमती कुंदाताई पागे यांनी लिहिलेले जे वैदिक झंकारा हे पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा आज मी परिचय करून देते आहे. स्वांत सुखाप्रमाणेच जे जे आपणासे ठावे, ते ते इतरांशी द्यावे, शहाणे करून सोडावे इतरे जन. या उक्तीप्रमाणेच इतरांनाही त्याचा ज्ञानानंद मिळवून देण्याच्या सदिच्छेने श्रीमती कुंदाताई पागे यांनी वैदिक झंकारहा या पुस्तकाच्या माध्यमातून लेखरत्ने प्रस्तुत केलेली आहेत. श्रीमती कुंदाताई पागे विविध परिषदांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन आपले शोधनिबंध अभ्यासकांच्या समोर प्रस्तुत करत असतात. त्यापैकी निवडक केवळ 9 लेख त्यांनी वैदिक झंकारहा या पुस्तकात संग्रहित केले आहेत. सरस्वतीचे अतिशय सुरेख मुखपृष्ठ असणाऱ्या या पुस्तकावर शं नो देवा विश्वदेवा भवन्तु, शं सरस्वती सह धीभिरस्तु, देही मे सर्वदा सारस्वतम जीवनम असा श्लोक लिहिलेला आहे. तर मलपृष्ठावर कुंदाताईंनी त्यांचा अल्प परिचय दिलेला आहे. सदर पुस्तकाला कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे आद्य कुलगुरू डॉक्टर पंकज चांदे यांची प्रस्तावना लाभली आहे. तसेच नागपूर येथील LLD महाविद्यालयाच्या माजी संस्कृत विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर शारदा गाडगे यांचा अभिप्राय लाभलेला आहे. हे पुस्तक दिनांक 7 ते 9 जानेवारी 2011 साली विश्व संस्कृत पुस्तक मेला बेंगलोर येथे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वतीने प्रकाशित झाले आहे. कुंदाताई प्रास्ताविकात लिहितात, संस्कृत साहित्य सागरातील हा एक वालुका कण. वाग्देवी सरस्वतीच्या हातातील वीणेचा अव्याहत निनादत असलेला झंकार म्हणजे भारतीय वैदिक संस्कृती, भारतीय वैदिक साहित्य. या झंकारातून ज्ञानोपासना होते, ज्ञानार्जन होते, त्यातून किंचित ज्ञानदान पण घडते आणि अंतिम शाश्वत मनतृप्ती मिळते. त्या स्वांत सुखासाठी हा प्रयास. या पुस्तकात कुंदाताईंनी एकूण 9 लेख लिहिलेले आहेत. हे 9 लेख म्हणजे विश्वसंवादी ओंकाराचे त्रिगुणात्मक निरूपण, ऋग्वेदीय ऋषिकांनी स्त्री श्रेष्ठत्वाचा दिलेला वैश्विक विचार, मानवी जीवनाची अतूट संबंध असलेले ऋग्वेदीय सविता सूक्त, संस्कृत साहित्य वर्णित सूर्योपासना, उपनिषदीय शांतिमंत्रातील भारतीय संस्कृती, ऋषी मुनी शब्दयोः भेदः, एकात्मता प्रगतीचे अधिष्ठान, त्रिशब्देन समलंकृतम भारतीयत्वम, भारतीय विवाह संस्कार, ओंकार विश्वसंवादी होण्याचे कारण त्या उपनिषदातील दाखला देतात. युञ्जीत प्रणवे चेतः प्रणवो ब्रह्म निर्भयम, प्रणवे नित्ययुक्तस्य न भयं विद्यते क्वचित. ओंकार हा केवळ व्यक्तीलाच नाही तर सर्व विश्वाला उपकारक आहे, अशी स्थिर धारणा त्यांनी प्रस्तुत केली आहे. ऋग्वेदीय ऋषींनी समाजाला दिलेल्या स्त्री श्रेष्ठत्वाच्या वैश्विक विचारातून स्त्री ही देवतांची फार मोठी शक्ती आहे, असा अनुभूत संदेश त्यांनी प्रस्तुत केलेला आहे. ऋग्वेदातील ऋषिक प्रणित मंत्रांमध्ये त्यांना समाजशास्त्रीय मौलिक विचार अधिक स्पष्टपणे जाणवतात. शिवशक्त्या युक्तः या शंकराचार्यांच्या सौंदर्यलहरी शतकातूनही स्त्रीचे महात्म्य आणि सामर्थ्य दोन्हींची प्रशंसा करून स्त्रीचे केवळ कुटुंबात आणि समाजात नव्हे तर राष्ट्र घडविण्यातही किती श्रेष्ठ स्थान आहे, हे संस्कृत वाङ्मयातील वचनांमधून वाचकांसमोर आणले आहे. ऋग्वेदातील सविता सूक्तांचे त्यांनी केलेले जे सूक्ष्म विवेचन आहे ते अतिशय वाचनीय आहे. सूर्यदेवतेबद्दल विचार करताना केवळ ऋग्वेदाच्या सवितृसूक्ताचाच विचार न करता संपूर्ण साहित्यातील सूर्योपासनेचा शोध घेण्याचा व्यापक प्रयत्न त्यांनी केलेला आहे. सूर्यदर्शनाचे महत्त्व सांगताना समर्थ रामदासांच्या वाणीचा त्या दाखला देतात. सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. उपनिषदीय शांतिमंत्रातील भारतीय संस्कृती या लेखात त्या लिहितात,
ऐहिक मानवी जीवन परमार्थ संपन्न कसं करावं, भरपूर समाधान आणि आनंद कसा निर्माण करावा, याचा मार्ग उपनिषदांमध्ये सांगितला आहे. उपनिषदे ही बुद्धिप्रधान आहेत आणि आत्मनिर्णय नीतिमत्तेचे आधारतत्व आहेत. नैतिक आचरण शारीरिक आणि मानसिक शांतीवर अधिष्ठित असते. म्हणून शांती मार्गावर विश्वास ठेवून नैतिक आचरण असावं. ऋषी आणि मुनी या दोन शब्दांमधील भेद स्पष्ट करणारा त्यांचा लेख अतिशय अभ्यासपूर्ण आहे. मराठी भाषेत ढोबळमानानं केवळ एकाच अर्थाने प्रयुक्त केल्या जाणाऱ्या ऋषी आणि मुनी या दोन शब्दांमधील दोन शब्दांचा मूळ भिन्न अर्थ शोधण्याचा त्यांचा प्रयत्न अतिशय प्रशंसनीय आहे. भारतीय साहित्यात आढळणारी एकात्मता हे प्रगतीचे अधिष्ठान आहे. एक या शब्दाशी संबंधित वचने संस्कृत साहित्यातून उद्धृत करून एकातून निर्माण होणारी एकात्मता व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांच्या प्रगतीचे अधिष्ठान असल्याचे समर्पक प्रतिपादन त्या करतात. तर त्रिशब्दाने समलंकृत भारतीयत्व त्यांनी एका लेखात समर्थपणे वर्णिलेले आहे. भारतीय विवाह संस्कार मंत्रांचे अर्थ सर्वसामान्यांना फारसे माहिती नसतात. ते कुंदाताईंनी मंत्रांच्या द्वारे उलगडून दाखवले आहे. सर्वच लेखांचे विषय आकर्षक आणि जिज्ञासा उत्पन्न करणारे आहेत. लेखांची भाषा सरळ, साधी, सोपी आणि ओघवती आहे. हा लेखसंग्रह अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण आहे. सर्व मंथनातून निघालेले विविध लेखरूपी ज्ञान नवनीत हे पुस्तक रूपाने वाचकांसमोर कुंदाताईंनी प्रस्तुत केलेले आहे. यापुढेही असेच लेखनकार्य त्यांच्या हातून घडो आणि त्यांचा सहवास सर्व काळ आम्हाला लाभो ही सदिच्छा आणि धन्यवाद.